पुढचा नवीन पॉईंट आला आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ डिमांड. हा पॉईंट शॉर्ट नोट्ससाठी येतो आहे, लक्षात ठेवाल. हा शॉर्ट नोट्ससाठी असतो. डायरेक्ट डिमांड. जेवढे कन्झ्युमर गुड्स आहेत त्यांची डिमांड ही डायरेक्ट डिमांड असते. कन्झ्युमर गुड्स म्हणजे काय? ग्राहक किंवा कन्झ्युमर ज्या वस्तूंची मागणी करतो त्याला कन्झ्युमर गुड्स असं म्हणतात. चला मनातल्या मनात रविवार पेठेत चला, बाजारपेठेत चला, मेन रोडला चला, रस्त्यावरती फिरूयात. दुकानदार लोक काय विकतात आणि कन्झ्युमर काय खरेदी करतो. आता विचार करा कन्झ्युमरचा. ग्राहक काय काय वस्तू मागतो. ग्राहक जीन्स पॅन्ट मागतो, टी शर्ट मागतो, टॉप मागतो, शर्ट मागतो, फॅन, पट्टी, पेन्सिल, वह्या, पुस्तकं, त्याच्यानंतर रेडीमेड फूड. रेडीमेड फूड म्हणजे तयार झालेल्या वस्तू, जसं मंचुरियन, चायनीजचं सगळं, भेळ, पाणीपुरी, पिझ्झा, डोसा सगळं. अजून कन्झ्युमर काय मागतो? सरबत, ज्यूस, फ्रुटी, अजून थम्सअप, कोका कोला. नंतर हे कपाट, हा टॅब, हा स्मार्ट बोर्ड, त्याच्यानंतर हातातलं घड्याळ, कॅमेरा, मोबाईल. या वस्तूंची मागणी कोण करतं? कन्झ्युमर करत असतो, बरोबर की नाही? मग ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करतो त्या वस्तूंना कन्झ्युमर गुड्स असं म्हणतात. आणि कन्झ्युमर गुड्सची डिमांड ही कुठली डिमांड असते? डायरेक्ट डिमांड असते. मी असं का शिकवलं? समजा माझं हॉटेल आहे आणि तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये आलात आणि मला सांगितलं सर मिसळपाव द्या. तर तुम्ही माझ्याकडे मिसळपावची डिमांड केली म्हणून मी कशाची डिमांड करेल? तुम्ही माझ्याकडे डिमांड करतायत मिसळपावची, तर दुकानदार कशाची डिमांड करतो? तो दुकानदार कशाची डिमांड करतो? मटकी, मसाला, त्याच्यानंतर तेल, पाव, त्याच्यानंतर आणखीन लिंबू, कांदा इत्यादींची. आता तुम्ही माझ्याकडे कपड्याची डिमांड केली, तुम्ही माझ्याकडे कपड्याची डिमांड केली, तर मी कशाची डिमांड करतो? मी कापसाची डिमांड करतो की ज्याच्यापासून हा शर्ट तयार होईल. आता आपण एखाद्या किराणा दुकानदाराकडे गव्हाची डिमांड करतो का खताची डिमांड करतो? गव्हाची. पण गव्हाची डिमांड कन्झ्युमर करतोय म्हणून शेतकरी कशाची डिमांड करतो? खताची. का? जर तुम्हाला माहिती आहे का डाळींचे भाव सध्या खूप वाढलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे, पूर्वी डाळी आहेत ना शेतकरी लोक लावायचे, आता डाळी लावत नाहीत शेतकरी लोक, पेरतच नाहीत, जास्त पेरा घेत नाहीत. कारण कन्झ्युमर लोकांच्या मागण्या बदलत चालल्या, त्यांचा पॅटर्न बदलत चालला. समजा तुम्ही कन्झ्युमरने बाजारामध्ये एखाद्या वस्तूची खूप मागणी केली तर शेवटी शेतकरीसुद्धा त्याचाच पेरा घेईल का? म्हणजे जेव्हा कन्झ्युमर एखाद्या वस्तूची मागणी वाढवतो तेव्हा शेतकरीसुद्धा ती वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या खताची आणि बियाणांची मागणी करतो का? का? म्हणजे इनडायरेक्टली कन्झ्युमर बियाणांची मागणी करतो का? हो का नाही? बरोबर की नाही? कन्झ्युमर इनडायरेक्टली कशाची मागणी करतो? बियाणांची. मग अर्थ कळाला का? मी डायरेक्ट डिमांड म्हणजे काय सांगितलं? कन्झ्युमर जी वस्तू डायरेक्टली मागतो ती कुठली डिमांड? डायरेक्ट डिमांड. समजा तुम्ही हॉटेलला गेलात आणि डोसा मागितला तर डोशाची डिमांड ही कुठली डिमांड झाली? पण आता तुम्ही डोशाची मागणी करतायत म्हणून तो हॉटेलवाला तांदूळ आणि डाळीची मागणी करतोय. त्या केसमध्ये तांदूळ आणि डाळीची मागणी ही कुठली मागणी होईल? इनडायरेक्ट डिमांड. अर्थ कळाला का? काय दिलंय पाल? इट इज द डिमांड बाय द कन्झ्युमर फॉर गुड्स विच सॅटिस्फाय देअर वॉन्ट डायरेक्टली. दे सर्व डायरेक्ट कन्झम्शन नीड ऑफ द कन्झ्युमर. दस इट इज द डिमांड फॉर कन्झ्युमर गुड्स, फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर क्लॉथ, शुगर एटसेट्रा. कळालं का? इनडायरेक्ट डिमांड. Indirect demand is also known as derived demand. It refers to demand for goods which are needed for further production. It is the demand for producer goods. हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टचा अर्थ लगेच लक्षात येईल. शेतकरी कोण आहे? प्रोड्युसर आहे. हॉटेल चालक कोण आहे? प्रोड्युसर आहे. शर्ट पॅन्ट तयार करणारी जी कंपनी आहे ती कंपनी कोण आहे? प्रोड्युसर आहे. मग शर्ट पॅन्ट तयार करणारी जी कंपनी आहे ती कंपनी कशाची डिमांड करते? धाग्याची. बरोबर ना? धाग्याची, इनडायरेक्टली कापसाची. हेन्स ऑल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट डिमांड. याच्यातला फॅक्टर ऑफ प्रोडक्शनचा अर्थ काय होतो? तर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? 11वीला लर्न केलं का थोडंफार काही? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे
फॅक्टर ऑफ प्रोडक्शनला मराठीत म्हणतात उत्पादनाचे घटक. कोण कोण आहेत उत्पादनाचे घटक? 4 आहेत फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. पहिला आहे कॅपिटल, त्याच्यानंतर एंटरप्रेनर, त्याच्यानंतर लेबर आणि लँड. याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल आत्ता तुमच्यात आणि माझ्यात सर्व्हिसचं प्रोडक्शन होत आहे, बरोबर ना, सेवेचं उत्पादन होत आहे. मग आता ही जी सेवा आहे ही मी तुम्हाला पुरवण्यासाठी मला कॅपिटल लागेल का? मी स्वतः लागेल का? हो. त्याच्यानंतर लेबरचा इकॉनॉमिक्समधला अर्थ आहे श्रम. लेबर म्हणजे डिक्शनरी मिनिंग घेतलं तर मजूर असा अर्थ होतो, पण इकॉनॉमिक्समध्ये लेबरचा अर्थ काय होतो? श्रम. म्हणजे मला तुमच्याकडे येऊन श्रम द्यावे लागतात का? लेबर करावं लागतं का? हो. त्याच्यानंतर लँड म्हणजे असा प्लॅटफॉर्म की जिकडे तुम्ही तुमचा बिझनेस करतात, त्याला लँड असं म्हणतात. म्हणजे आत्ता तुमच्या आणि माझ्या बाबत लँड कुठली आहे? लँडचा अर्थ डिक्शनरी मिनिंग नाही, असा प्लॅटफॉर्म की ज्या प्लॅटफॉर्मवरती प्रोडक्शन होतं आहे. बेंचेस ही लँड आहे, स्मार्ट बोर्ड ही लँड आहे, फॅन पासून मिळणारी हवा ही लँड आहे, सूर्यप्रकाश ही सुद्धा काय? लँड आहे. येतं आहे का लक्षात? याला आपण लँड असं म्हणतो. आता मला सांगाल, तुम्ही माझ्याकडे जर डिमांड जसं समजा आता हे कूलर नाही का, मला कूलर घ्यावा लागला शेवटी, सर गरम खूप होतं, आम्हाला अजून थंडगार पाहिजे काहीतरी, कूलरची मागणी केली तुम्ही माझ्याकडे. मग आता तुम्ही माझ्याकडे कूलरची मागणी केली का तुम्ही माझ्याकडे बेटर कंडिशनची मागणी केली? मग ती बेटर कंडिशनची मागणी सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणून मला कूलर घ्यावा लागला, बरोबर. मग तुम्ही मला असं म्हटलं का की परांजपे सर टॅबलेट विकत घ्या म्हणून, हा टॅब विकत घ्या म्हणून म्हटलं मला? नाही ना. पण मला तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून काय विकत घ्यावा लागला? टॅब विकत घ्यावा लागला. मला तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून मला या बिझनेसमध्ये काय टाकावं लागलं? कॅपिटल टाकावं लागलं, बरोबर. याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड ही सगळी कुठली डिमांड असते? इनडायरेक्ट डिमांड असते. कन्सेप्ट लक्षात येते? किती फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत? 4. लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. राहील लक्षात? जी लँड असते त्याला काय मिळतं? रेंट. लेबरला काय मिळतात? एंटरप्रेनरला प्रॉफिट आणि कॅपिटलला इंटरेस्ट. राहील का लक्षात? पुढचं आलंय कॉम्प्लिमेंटरी ऑर जॉईंट डिमांड. व्हेन 2 or more गुड्स आर डिमांडेड जॉईंटली, याच्यातला हा शब्द महत्त्वाचा आहे, डिमांडेड जॉईंटली टू सॅटिस्फाय अ सिंगल वॉन्ट, इट इज नोन ॲज जॉईंट ऑर कॉम्प्लिमेंटरी गुड्स. फॉर एक्झाम्पल कार अँड फ्युएल एटसेट्रा. काय वाक्यरचना दिली आहे? व्हेन 2 or more गुड्स डिमांडेड जॉईंटली. चहा तयार करायचा आहे तर तुम्ही कशाची डिमांड तयार घेतात? चहापत्ती, साखर, दूध, पाणी आणि गॅस पण. व्हेन 2 or more गुड्स डिमांडेड जॉईंटली टू सॅटिस्फाय सिंगल वॉन्ट, त्या डिमांडला काय म्हणतात? जॉईंट डिमांड ऑर कॉम्प्लिमेंटरी डिमांड. जसं समजा 4 व्हीलर घेतली तर पेट्रोलची मागणी होतेच का? असं नाही 4 व्हीलरच फक्त. बरं नुसतं पेट्रोल कोणी घेईल का? या दोन्ही जॉईंटलीच विकत घेतील. मग ही झाली जॉईंट डिमांड. कन्सेप्ट लक्षात येते? त्याच्यानंतर पुढे आले कंपोजिट डिमांड. द डिमांड फॉर कमोडिटी विच कॅन बी पुट टू सेव्हरल यूज इज नोन ॲज कंपोजिट डिमांड. मी आता काय सांगितलं? जॉईंट डिमांड म्हणजे काय? 2 or more गुड्स डिमांडेड जॉईंटली टू सॅटिस्फाय सिंगल वॉन्ट. हो की नाही? म्हणजे डिमांड अनेक, गरज एक. आता इथे उलट आहे, गरज एक, डिमांड अनेक. जसं इलेक्ट्रिसिटी, गरज अनेक आणि डिमांड एकच. द डिमांड फॉर ए कमोडिटी विच कॅन बी पुट टू सेव्हरल यूज इज नोन ॲज कंपोजिट डिमांड. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी. आणि शेवटचा आलं आहे कॉम्पिटेटिव्ह डिमांड. कॉम्पिटेटिव्ह डिमांड याचा अर्थ एकमेकांची असलेली स्पर्धात्मक मागणी. इट इज डिमांड फॉर दोज गुड्स विच आर सबस्टिट्यूट फॉर इच अदर. फॉर एक्झाम्पल टी ऑर कॉफी, शुगर ऑर जॅगरी एटसेट्रा. याला मराठीत स्पर्धात्मक मागणी असं म्हणतात.
तुमच्या आणि माझ्या घरी पाहुणे आले की पहिल्यांदा त्यांना काय ऑफर केलं जातं? चहा का कॉफी? का बरं चहाच? कॉफी का नाही ऑफर करत? कारण कॉफी महाग आहे. मग एखादा जर म्हणाला मला चहा नको, मग आई विचारते हळूच, मग कॉफी घेणार का? मग म्हणाला भाऊ कॉफी घेणार, मग शेजाऱ्याच्या दुकानातून जाऊन मग 1 रुपयाचं पाकिट घेऊन येतो आपण, कॉफी महाग आहे म्हणून, बरोबर ना? पण कॉफीची प्राईस कमी झाली तर चहाची डिमांड काय होईल? विचार करून उत्तर द्या. कॉफीची प्राईस कमी झाली तर चहाची डिमांड काय होईल? कमी होईल. कळलं का? कॉफीची प्राईस कमी झाली तर चहाची डिमांड कमी होऊन जाईल, कारण मग कॉफीची डिमांड काय होईल? वाढेल. म्हणजे या 2 गोष्टी अशा आहेत की एकाच्या किमतीचा दुसऱ्याच्या डिमांडवरती परिणाम होतो का? तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का मला असंच? माहिती आहे तुम्हाला, आपण बाजारात अनुभव घेतो अनेक ठिकाणी. एकाच्या किमतीचा दुसऱ्याच्या डिमांडवर परिणाम झाला. तुम्ही मागणी करतात की नाही विविध गोष्टींची? मग विचार करा, आपण बाजारात जातो, ऑप्शन पाहतो, यार मला ना हेच परवडतं, हे नाही परवडतं आपल्याला. नाही? अरे सांगा ना. अरे का यार. चांगलं तूप, आपल्या घरात चांगलं तूप जास्त आणलं जातं का कमी आणतात? म्हणजे गावरानी तूप जास्त भरलेलं असतं का कमी भरलेलं असतं कम्पॅरेटिव्ह टू तेल? कमी, बरोबर ना? कारण भाव काय त्याचा जास्त. आईसुद्धा तेलाच्याच फोडण्यात येते. जर समजा चांगल्या तुपाचा रेट कमी झाला तर आई तुपाच्या फोडण्यात येईल. मग ती पण कुठली डिमांड आहे? कॉम्पिटेटिव्ह डिमांड आहे. प्राईसचा परिणाम जसं याचं उदाहरण घेणार आहे CNG आणि पेट्रोलचं. म्हणजे मला गमतीशीर विषय आहे. आता मी जेवढं फिरलो ना लांबपर्यंत, मी काय असं नाव नाही ठेवत, पण ज्यांच्याकडे CNGच्या गाड्या आहेत ना, भिकाऱ्याची गत असते त्यांच्यावरती, माहिती आहे का? एवढी मोठी लाईन लागलेली असते पेट्रोलची, त्यांच्या CNGची, विचारता सोय नाही. फार म्हणजे 150-200 गाड्या त्या CNGच्या लाईनमध्ये उभ्या असतात, बरोबर ना? आपण जावं पेट्रोल भरावं निघून जावं तरी ती इतकी भयानक मोठी लाईन असते CNGची, तरी लोक CNGच गाड्या घेतात, बरोबर ना? का बरं असं करत असतील? म्हणजे त्याचा मायलेज जास्त मिळतो. म्हणजे प्राईस, म्हणजे तेवढ्याच CNGमध्ये डिस्टन्स किती कव्हर होतं? जास्त कव्हर होतं, बरोबर? जर आता समजा पेट्रोलचे भाव खूप वाढले तर CNG गाड्यांच्या किमती काय, CNG गाड्यांची डिमांड काय होईल? वाढेल. जसं समजा आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल निघाल्यात. सध्या या होर्मुजच्या केसवरून आता कुठल्या गाड्यांची डिमांड ॲटोमॅटिक वाढत चालली? इलेक्ट्रॉनिक व्हेकलची डिमांड काय होत चालली? वाढत चालली. मग इलेक्ट्रॉनिक व्हेकल आणि पेट्रोलच्या गाड्या या एकमेकांचा पर्याय आहेत का? किंवा या दोघांमध्ये स्पर्धा आहे का? हो. मग या दोघांची डिमांड ही कुठली डिमांड झाली? कॉम्पिटेटिव्ह डिमांड झाली. कन्सेप्ट लक्षात आली का? चला, आज जेवढं शिकवलं आत्तापर्यंत तेवढं रीड करा, म्हणजे पुढचा नवीन पॉईंट घेता येईल.